हॅलो एव्हरीवन, मॅथ्स सेक्शन 1चे जे काही लेसन्स आपले बाकी राहिलेले आहेत, 3 डायमेन्शनल ज्योमेट्री, लाईन आणि प्लेन. ॲक्च्युली हे तिन्ही लेसन जे आहेत ना एकमेकांना रिलेटेड आहेत, पण तुम्हाला जे टार्गेटचं बुक दिलेलं आहे त्याच्यामध्ये हे तिन्ही टॉपिक जे आहेत ते सेपरेट दिले. 3 डायमेन्शनल ज्योमेट्री हा अगदी स्मॉल टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये आपण फक्त डायरेक्शन रेशोज, डायरेक्शन अँगल, डायरेक्शन कोसाइन्स याला डील करणार आहोत आणि अँगल बिटवीन 2 लाईन्स. आणि जर त्या 2 लाईन्स पॅरलल असतील तर काय कंडिशन आहे आणि परपेंडिक्युलर असतील तर काय कंडिशन. एवढा स्मॉल टॉपिक आहे. प्रिव्हियस इयर म्हणजे कॉम्पिटेटिव्ह थिंकिंगचे जे क्वेश्चन्स आहेत अराउंड 37 क्वेश्चन्स आहेत फक्त कॉम्पिटेटिव्ह थिंकिंगचे याच्यामध्ये कव्हर केलेले. त्यामुळे मी सुरुवातीला ना तुम्हाला फक्त फॉर्म्युलांची आठवण करून देते, फॉर्म्युला एकदा एक्सप्लेन करते आणि त्यानंतर क्लासिकल थिंकिंगचे काही क्वेश्चन्स आपण करणार आहोत. एक 8-10 क्वेश्चन्स क्लासिकल थिंकिंगमधले चूज करते प्रत्येक टॉपिकचे, ठीक आहे. त्याच्यानंतर कॉम्पिटेटिव्ह थिंकिंग तुम्ही स्वतः ट्राय करणार आहात आणि जर काही डाऊट असेल तर नंबर मेसेज करणार आहात. आता डायरेक्शन अँगल म्हणजे काय? सगळ्यात आधी 3 डायमेन्शनल ज्योमेट्री म्हणजे स्पेसमधली एखादी ज्योमेट्री तुम्ही कन्सिडर करता, मग ते लाईन असू दे किंवा प्लेन असू दे, त्याला आपण 3 डायमेन्शनल ज्योमेट्री म्हणतो. 2 डायमेन्शनल म्हटल्यावर इट हॅज ओनली एक्स अँड वाय कोऑर्डिनेट. 3 डायमेन्शनल म्हटल्यावर एक्स, वाय अँड झेड कोऑर्डिनेट असणार आहे. सपोज आपण एक्स, वाय आणि झेड असे 3 ॲक्सिस कन्सिडर करतात, बरोबर आहे. एक्स, वाय आणि झेड. स्पेसमधली एखादी लाईन, तर ही एल लाईन आपण कन्सिडर केली, ठीक आहे. याला पॅरलल ओरिजिनमधून पास होणारी लाईन कन्सिडर केली L1. या L1 ने पॉझिटिव्ह एक्स, वाय, झेड ॲक्सिस सोबत केलेले अँगल जर बघितले तुम्ही तर मेजर्ड इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे ते पॉझिटिव्ह येतात. हा अँगल सपोज आपण अल्फा घेतला, याच लाईनने पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस सोबत केलेला अँगल बीटा घेतला आणि याच लाईनने पॉझिटिव्ह झेड ॲक्सिस सोबत केलेला अँगल गॅमा घेतला. The angle made with positive direction of x, y and z axis which are here alpha, beta and gamma that are called direction angles. ठीक आहे. आता हीच लाईन मी जर अशा प्रकारे कंटिन्यू केली तर हा अँगल अल्फा आहे म्हटल्यानंतर हा रिमेनिंग अँगल जो असणार आहे तो पाय मायनस अल्फा आहे. त्यामुळे जेव्हा आपण अल्फा अँगल कन्सिडर करतो त्यावेळेला दुसऱ्या साईडने पाय मायनस अल्फा, बीटा कन्सिडर करतो त्यावेळेला पाय मायनस बीटा आणि गॅमा कन्सिडर करतो त्यावेळेला पाय मायनस गॅमा आहे, ठीक आहे. डायरेक्शन अँगल हा कन्सेप्ट क्लिअर झाला. नाव नेक्स्ट टर्म इज डायरेक्शन कोसाइन्स. हे जे डायरेक्शन अँगल्स आहेत त्याचे कॉस रेशो किंवा कोसाइन रेशो ज्याला आपण म्हणतो दॅट आर कॉस अल्फा, त्यानंतर कॉस बीटा आणि कॉस गॅमा. हे जे अँगल्स आहेत कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा दॅट आर नोन ॲज डायरेक्शन कोसाइन्स. सो कॉस अल्फाच्या ऐवजी हे कॉस ऑफ पाय मायनस अल्फा पण असू शकणार आहे, कॉस ऑफ पाय मायनस बीटा पण असू शकेल, बरोबर आहे. कॉस ऑफ पाय मायनस बीटा आणि कॉस ऑफ पाय मायनस गॅमा. जर मी कॉस ऑफ पाय मायनस अल्फाची व्हॅल्यू घेतली तर दॅट बिकम मायनस कॉस अल्फा, मायनस कॉस बीटा अँड मायनस कॉस गॅमा. मग हे जे डायरेक्शन कोसाइन्स आहेत दॅट आर ऑल्सो रिप्रेझेंटेड बाय एल, एम आणि एन. मग ती जी एलची व्हॅल्यू आहे ती काय असणार आहे? एक तर प्लस किंवा मायनस कॉस अल्फा. एमची व्हॅल्यू काय असेल? प्लस ऑर मायनस कॉस बीटा आणि एनची व्हॅल्यू जी आहे प्लस ऑर मायनस कॉस गॅमा. डायरेक्शन कोसाइन्स जे आहेत त्याला फक्त एल, एम, एन प्लस मायनस कॉस अल्फा, प्लस मायनस कॉस बीटा, प्लस मायनस कॉस गॅमा एवढ्याच व्हॅल्यू असणार आहेत. याचाच अर्थ डायरेक्शन कोसाइन्स जे आहेत ते कसे असणार आहेत? युनिक असणार आहेत, हे लक्षात असू द्या, ठीक आहे. त्याच्यानंतर डायरेक्शन रेशोज बघतोय. डायरेक्शन रेशोज जे आहेत दॅट आर सिम्पल नंबर्स आहेत. ए, बी, सी असे सिम्पल नंबर्स आहेत विच आर प्रपोर्शनल टू डायरेक्शन कोसाइन्स. डायरेक्शन कोसाइनला प्रपोर्शनल असणारा नंबर म्हणजेच आपण काय घेतो? डायरेक्शन रेशोज. मग याला रिप्रेझेंट करता आलंय आपण एल अपॉन ए, एम अपॉन बी इक्वल टू एन अपॉन सी लिहितो आणि हे प्रपोर्शन मध्ये असतात म्हणून इक्वल टू के घ्या, लॅम्डा घ्या, म्यू घ्या, जे कॉन्स्टंट दाखवायचं आहे ते. आता एक सिंपल सी गोष्ट आहे की इथे हे प्रपोर्शनल नंबर आहेत, मग तुम्ही इथे 2, 4, 6 घ्या
2, 4, 6 म्हटल्यावर 1:2:3 आहे, बरोबर आहे, किंवा 4:8:12 काही नंबर चालू शकतील. एबीसीच्या व्हॅल्यूज बघा. मी जर 2, 4, 6 लिहिलं म्हणजे काय आहे रेशो 1:2:3. एबीसीची व्हॅल्यू 1, 2, 3 घेतली, 2, 4, 6 घेतली, किंवा 3, 6, 9 घेतली, किंवा 4, 8, 12 घेतली. काही घेतली तरी तो रेशो जो आहे प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट फक्त बदललाय, बाकी एबीसीच्या व्हॅल्यू त्याच येणार आहेत. याचा अर्थ डायरेक्शन रेशोज जे आहेत दॅट हॅव इनफायनाइट व्हॅल्यूज, बरोबर आहे, युनिक व्हॅल्यू नाहीत, त्याला काय असणार आहेत, इनफायनाइट व्हॅल्यूज असणार आहेत. म्हणजेच थोडक्यात दॅट डायरेक्शन रेशोज आर नॉट युनिक. आता सपोज आपल्याला डायरेक्शन कोसाइन्स काढायचे आहे. डायरेक्शन रेशोज दिले आणि डायरेक्शन कोसाइन्स काढायचे. ऑलवेज रिमेंबर की दिलेली टर्म डायरेक्शन कोसाइन आहे की डायरेक्शन रेशोज आहे हे तुम्ही कसे काढणार आहात. जर ते डायरेक्शन कोसाइन्स असतील तर L² + M² + N² मस्ट बी इक्वल टू 1. ठीक आहे. जर आता IJK जे काही कोएफिशियंट आहेत त्याच्या स्क्वेअरची ॲडिशन जर 1 आली तर ते डायरेक्शन कोसाइन आहे आणि 1 नाही आली तर ते काय आहे, डायरेक्शन रेशोज आहे. मग आता तुम्हाला जर डायरेक्शन रेशोज दिलेत आणि त्याच्यावरून डायरेक्शन कोसाइन काढायचे असतील तर काय करायचं. L ला रिलेव्हंट A आहे, मग प्लस मायनस साइन लिहायचा आणि ही जी व्हॅल्यू आहे ही काढण्यासाठी A/√A² + B² + C², म्हणजे या डायरेक्शन रेशोजचा स्क्वेअर करायची, त्याची ॲडिशन घ्यायची आणि त्याचा रूट घ्यायचा आहे. हे एबीसीने फॉर्म होणाऱ्या वेक्टरचे मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करतात. M is equal to काय येईल, प्लस मायनस B/√A² + B² + C² आणि N is equal to प्लस मायनस C/√A² + B² + C². ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे A आहे, हे B आहे. सपोज हे 2 पॉइंट्स तुम्हाला दिलेले आहेत आणि या 2 पॉइंट्समुळे हे 2 पॉइंट घेतले आपण, याने हा एक वेक्टर फॉर्म झालेला आहे. या वेक्टरचे मला जर डायरेक्शन रेशोज काढायचे असतील तर एक सिंपल टेक्निक काय आहे की x2 - x1, y2 - y1 आणि z2 - z1 हे झाले त्याचे डायरेक्शन रेशोज. ओके. म्हणजे थोडक्यात डिस्टन्स फॉर्म्युलाने आपण हा AB बार हा वेक्टर काढतो ना, AB बार वेक्टर काढले x2 - x1 i कॅप, y2 - y1 j कॅप आणि z2 - z1 k कॅप असणार आहे. आणि मग डायरेक्शन रेशोज जे आहेत, डायरेक्शन रेशोजच्या फॉर्ममध्ये आपण नेहमी वेक्टर रिप्रेझेंट करतो. वेक्टर इज ऑलवेज इन टर्म्स ऑफ डायरेक्शन रेशोज, बरोबर आहे. हा AB बार वेक्टर आहे, मग याचा अर्थ IJKचे हे जे कोएफिशियंट आहेत ते काय रिप्रेझेंट करते, डायरेक्शन रेशो. आणि युनिक वेक्टर जो आहे that unique vector is always represented in terms of direction cosines. Direction cosines. मग जर युनिक वेक्टर दिला असेल तर IJKचे कोएफिशियंट म्हणजे डायरेक्शन कोसाइन्स असतात. फॉर एक्झाम्पल आता इथे काय AI + BJ + CK आणि डायरेक्शन कोसाइन्स म्हटल्यावर LI, MJ आणि NK असणार आहे. क्लिअर हे सगळं लक्षात आलंय व्यवस्थित. डायरेक्शन रेशोज म्हणजे काय, डायरेक्शन कोसाइन्स म्हणजे काय, L² + M² + N² = 1 याचाच अर्थ काय असणार आहे, cos² α + cos² β + cos² γ that is also equal to 1. ठीक आहे. एकदा हे सगळे फॉर्म्युले बघून घेतात. नाव नेक्स्ट बघताय. आता DCS आणि DRS जे आहेत, डायरेक्शन कोसाइन्स आणि डायरेक्शन रेशोज, असं लॉंग आपण नाही लिहित बसणार आहोत. दिस इज नोन ॲज डायरेक्शन कोसाइन्स अँड दिस इज नोन ॲज डायरेक्शन रेशोज. DCS आणि DRS असं लिहिणार आहोत. ठीक आहे. आता DCS ऑफ एक्स ॲक्सिस, DCS कसे लिहिता तुम्ही, कॉस अल्फा, कॉस बीटा आणि कॉस गॅमा, बरोबर आहे. ज्या वेळेला मी फक्त एक्स ॲक्सिस वर फोकस करेन, एक्स ॲक्सिस वर फोकस करेन त्यावेळेला हा अँगल अल्फा असेल, बरोबर आहे.
वाय आणि झेड म्हणजे बीटा आणि गॅमा काय असणार आहे, 0 असणार आहे. मग आता ज्या वेळेला आपण एक्स ऍक्सिस वर फोकस करतोय ना, म्हणजे आपली जी लाईन आहे ती अलॉंग एक्स ऍक्सिस आहे असा त्याचा अर्थ झाला. याच्याच अलॉंग लाईन आहे. मग याचा अर्थ जेव्हा लाईन एक्स ऍक्सिसच्या अलॉंग असेल तेव्हा अल्फाची व्हॅल्यू 0. विथ वाय ऍक्सिस अँगल बीटा काय असणार आहे, 90 आणि गॅमा विथ झेड ऍक्सिस हा अँगल 90 असेल. मग डीसीएस म्हणजे काय आहे, कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा. कॉस अल्फाची व्हॅल्यू झाली कॉस 0, कॉस 0 ची व्हॅल्यू काय येईल 1. कॉस बीटा म्हणजे कॉस 90 व्हॅल्यू 0, कॉस 90 व्हॅल्यू 0. ज्या वेळेला मी लाईन जी आहे ती अलॉंग वाय ऍक्सिस कन्सिडर करेन त्यावेळेला वाय ऍक्सिस चे डीसीएस मला मिळतील. बरोबर आहे. वाय ऍक्सिस म्हणजे काय झालं, बीटा 0 झाला, अल्फा 90 आणि गॅमा 90. जिथे अँगल 0 आहे तो डीसीएस येईल. कॉस 0 म्हणजे 1, बाकी कॉस 90 म्हणजे 0 आले. त्यानंतर डीसीएस ऑफ झेड ऍक्सिस काय येईल सांगा आता, 0 0 आणि 1 असणार आहे. सपोज आपण एखादा पॉइंट घेतलेला आहे पी, एक्स वाय आणि झेड हा तो पॉइंट आहे. ठीक आहे, स्पेस मधला हा एक पी पॉइंट आहे स्पेस मधला. त्यानंतर ही कोऑर्डिनेट सिस्टीम आहे, हा ओरिजिन आहे. हे ओपी बार हे जे डिस्टन्स आहे ते तुम्हाला आर बार दिलेला आहे आणि पी पॉइंटचे कोऑर्डिनेट एक्स वाय झेड दिलेले आहे. आता ओपी बार जेव्हा आपण काढू त्यावेळेला एल एम एन हे त्याचे सपोज आर बार हा वेक्टर दिलेला आहे आणि हे काय दिलेले आहे, डीसीएस दिलेले आहे. तुम्हाला एखाद्या वेक्टरचे डीसीएस माहित असतील आणि ओरिजिन पासूनचं त्याचं डिस्टन्स माहित असेल म्हणजे थोडक्यात मॅग्निट्यूड इन एनी फॉर्म. जरुरी नाही की डायरेक्टली मॅग्निट्यूडच दिलेली असणार आहे. मे बी तुम्हाला आर बार दिला असेल तर त्याच्यावरून तुम्ही मॅग्निट्यूड ऑफ आर बार काढू शकता. त्या केसमध्ये तुम्ही या पॉइंटचे कोऑर्डिनेट काढू शकताय. दॅट आर एल आर वाय इज इक्वल टू एम आर म्हणजे डीसीएस इंटू दॅट मॅग्निट्यूड. ओके, त्याच्यानंतर झेड इज इक्वल टू एन आर असणार आहे. एक्स इज इक्वल टू एल आर, वाय इज इक्वल टू एम आर आणि झेड इज इक्वल टू एन आर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे प्रोजेक्शन ऑफ वन लाईन ऑन अनदर लाईन. सपोज पी क्यू ही एक लाईन घेतली ज्याचे पी आणि क्यू कोऑर्डिनेट दिले. याच्यावरून पी क्यूचे डीआरएस काय येतील, x2 मायनस x1, y2 मायनस y1 आणि z2 मायनस z1. हे झाले त्याचे डीआरएस. ही लाईन एल आहे ज्याचे डीसीएस आहेत एल एम एन. मग आता पी क्यूचं प्रोजेक्शन काढायचं आहे या लाईनवर म्हणजे पी क्यू वरून परपेंडिक्युलर ड्रॉप करायचे. हे जे आहे P1 आणि Q1 याला काय म्हणतो आपण, प्रोजेक्शन ऑफ पी क्यू ऑन लाईन L1. मग प्रोजेक्शनची व्हॅल्यू काय येईल बघा, प्रोजेक्शन ऑफ पी क्यू ऑन लाईन इज इक्वल टू ज्याचं प्रोजेक्शन काढायचं आहे त्याचे डीआरएस घ्यायचे म्हणजे x2 मायनस x1 आणि ज्याच्यावर काढायचं आहे त्याचा डीसीएस घ्यायचा. आलं एल. त्याच्यानंतर y2 मायनस y1 एम ए प्लस z2 मायनस z1 एन असणार आहे. हे झालं प्रोजेक्शन ऑफ लाईन पी क्यू ऑन लाईन एल. याच्यावरून प्रोजेक्शन ऑन एक्स ऍक्सिस घेऊ शकताय तुम्ही बघा. लाईन एल घेतला आपण, प्रोजेक्शन ऑफ पी क्यू. ठीक आहे, हा पहिला आपण. त्याच्यानंतर आपण अशाच प्रकारे प्रोजेक्शन ऑन एक्स ऍक्सिस पण घेऊ शकतो. सेकंड पॉइंट, प्रोजेक्शन ऑन एक्स ऍक्सिस. इथे ऑन लिहिलं, हे लिहिलंय ना डायरेक्ट, ऑन एक्स ऍक्सिस इक्वल टू थर्ड पॉइंटची ऑन वाय ऍक्सिस आणि फोर्थ पॉइंट येईल ऑन झेड ऍक्सिस. प्रोजेक्शन काढायला काय घेतलेत आपण, याचे डीआरएस लागतील आणि लाईनचे डीसीएस. ही झाली. आता याच्यावर प्रोजेक्शन करायचे म्हणजे एक्स ऍक्सिसचे डीसीएस लागतील. काय आहेत, 1 0 0 म्हणजे एल ची व्हॅल्यू 1, एम ची व्हॅल्यू 0 आणि एन ची व्हॅल्यू 0. ती फक्त इथे सबस्टिट्यूट केली तर x2 मायनस x1 इंटू एल, ही टर्म 0 होईल, ही टर्म 0 होईल. वाय ऍक्सिस म्हटल्यावर एम ची व्हॅल्यू 1, बाकी या दोन्ही टर्म 0 म्हणजे इथे येईल y2 मायनस y1 इंटू एल. इथे येणार आहे z2 मायनस z1 इंटू एन असणार. हे झाले प्रोजेक्शन ऑफ एनी लाईन ऑन एक्स वाय अँड झेड ऍक्सिस.
ठीक आहे. आता एक लास्ट टॉपिक राहिलंय विच इज रिलेटेड विथ अँगल बिटवीन टू लाईन्स. नेक्स्ट टॉपिक बघताय अँगल बिटवीन टू लाईन्स. आता दोन लाईन्स दिल्यात, एक तर त्याच्यामध्ये DCS दिलेला असतो किंवा DRS दिलेला असणार आहे दोन्ही लाईनचा. सपोज 2 लाईन्स दिल्यात आणि त्याच्यासाठी तुम्हाला देता DCS दिलेले आहेत. लाईनचे जे DCS आहेत ते आपण L1, M1 आणि N1 कन्सिडर केला, ठीक आहे. आणि दुसऱ्या लाईनसाठी L2, M2 आणि N2 कन्सिडर केले. त्या केसमध्ये DCSच्या फॉर्ममध्ये अँगल बिटवीन टू लाईन्स ॲक्यूट अँगल असेल तर मॉड लिहिणार आहात, नाही तर सिम्पल कॉस थीटा लिहिणार आहात. ते काय करायचं ते बघा. ॲक्यूट अँगल विचारलं तर पॉझिटिव्ह म्हणजे मॉड असायला पाहिजे. जर DCS दिला असेल तर कॉस थीटाची व्हॅल्यू L1 L2 प्लस M1 M2 प्लस N1 N2 आहे. आता जर DCSच्या ऐवजी तुम्हाला DRS दिलेत म्हणजे A1 B1 C1 एका लाईनचे DRS, A2 B2 C2 दुसऱ्या लाईनचे DRS. मग या दोन लाईन मधला अँगल जो आहे कॉस थीटा इज इक्वल टू A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 अपॉन अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस B1 स्क्वेअर प्लस C1 स्क्वेअर असणार आहे, A2 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर असणार आहे, ठीक आहे. सपोज दोन लाईन्स पॅरलल आहेत. पॅरलल मध्ये दोन कंडिशन येतात, इथं पूर्ण पॅरलल किंवा आयडेंटिकल असणार आहेत, बरोबर आहे. पॅरलल असू दे किंवा आयडेंटिकल असू दे, कंडिशन लिहिताना आपण एलच्या फॉर्म मध्ये लिहिणार आहोत. आणि एच्या काय असेल बघा पॅरलल लाईनसाठी DCS जर आपण घेतले तर L1 अपॉन L2 DCS आर इन प्रपोर्शन. L1 अपॉन L2 इज इक्वल टू M1 अपॉन M2 इज इक्वल टू N1 अपॉन N2. एक तर ही कंडिशन असेल किंवा DRSच्या फॉर्म मध्ये लिहायचं झालं तर A1 अपॉन A2 अपॉन B1 अपॉन B2 इज इक्वल टू C1 अपॉन C2. आणि परपेंडिक्युलरची कंडिशन असेल तर थीटा इज इक्वल टू 90 कॉस 90 इज 0 म्हणजे ही जी टर्म आहे ही टर्म इक्वल टू 0. मग परपेंडिक्युलर लाईनसाठी इथं L1 L2 प्लस M1 M2 प्लस N1 N2 इक्वल टू 0 किंवा सेकंड कन्सेप्ट काय येईल A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 इक्वल टू 0, ठीक आहे. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तिथे शॉर्टकट्स दिलेले आहेत बघा. शॉर्टकट्स मध्ये पहिला दुसरा शॉर्टकट गरज नाही आहे पुन्हा रिवाइज करायची. दुसऱ्यामध्ये पुन्हा 3 पॉईंट दिले ते सेपरेट नका करू. कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इक्वल टू 1 माहिती आहे तुम्हाला. जमलंच तर साइन स्क्वेअरची व्हॅल्यू लक्षात ठेवा 2. जमलं तुमच्या आठवणीत राहिलं तर प्रश्न नाही, अदरवाईज आपण अगदी मोमेंटरी कॅल्क्युलेशन्स आहेत ते करू शकतो. काही शॉर्टकट्स मात्र तुम्ही मार्क करून ठेवणार आहात. LMN डायरेक्शन कोसाइन्स ऑफ अ लाईन दिलेला आहे तर मॅक्सिमम व्हॅल्यू त्याची काय येईल 1/3√3 असणार आहे. LMN जर कुठल्याही लाईनचे डायरेक्शन कोसाइन्स असतील तर त्या डायरेक्शन कोसाइन्ससाठी मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ LMN काय आहे 1/3√3 हे मार्क करून ठेवणार आहात. त्यानंतर पॅरलल लाईन्स असतील तर डायरेक्शन कोसाइन्स किंवा डायरेक्शन रेशोज कसे असतात प्रपोर्शन मध्ये असतात. त्यानंतर फॉर ए लाईन पासिंग थ्रू ओरिजिन डायरेक्शन रेशोज आर कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट. हे नको काही करायला. जर का लाईन एखादी लाईन इक्वली इन्क्लाइंड असेल कोऑर्डिनेट ऍक्सिसला तर त्याच्यासाठी त्याचे DCS म्हणजे प्लस मायनस 1/√3 प्लस मायनस 1/√3 प्लस मायनस 1/√3 कारण अल्फा इक्वल टू बीटा इक्वल टू गॅमा असेल. हा एक पॉइंट मार्क करणार आहात तुम्ही. 6वा मार्क करताय, 3रा मार्क करताय, ठीक आहे. त्यानंतर नंबर ऑफ लाईन्स विच आर इक्वली इन्क्लाइंड टू एनी कोऑर्डिनेट ऍक्सिस आर ऑलवेज 4 लाईन्स असतात. कुठल्याही एका कोऑर्डिनेट ऍक्सिसला इक्वली इन्क्लाइंड लाईन जर आपण घेतल्या एका ऍक्सिसला नाही सगळे ना एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस या तिन्ही ऍक्सिसला इक्वली इन्क्लाइंड स्पेस मधल्या लाईन घेतल्या तर त्या किती असतात 4 असतात. त्याच्यानंतर तो 7वा पॉइंट मार्क करतो. 8वा पॉइंट बघा
If the line OP makes angle θ1, θ2, θ3 with the प्लेन सोबतचा केलेला अँगल जर दिलेला असेल तर हा प्रूफ आपला रेग्युलर मध्ये झालाय आपला cos स्क्वेअर θ1 प्लस cos स्क्वेअर θ2 प्लस cos स्क्वेअर θ3 इक्वल टू 2 असणार आहे. पॉइंट नंबर 9, अँगल बिटवीन एनी टू डायगोनल्स ऑफ क्यूब इज cos इनवर्स 1/3. त्यानंतर स्ट्रेट लाइन्स make angle alpha, beta, gamma, delta with the diagonals of a cube, then cos square alpha plus cos square beta plus cos square gamma plus cos square delta equal to 4/3. म्हणजे मी तुम्हाला मार्क करून लर्न करायला कुठले पॉइंट सांगितलेले आहे. पॉइंट नंबर 3 आहे, पॉइंट नंबर 6 आहे, त्यानंतर 7, 8, 9 आणि 10 आहे. हे पॉइंट्स तुम्ही लर्न करून ठेवणार आहात. ठीक आहे. आता क्लासिकल थिंकिंगचे काही क्वेश्चन्स बघूया. ठीक आहे. क्लासिकल ॲक्च्युली या लेसनचे सगळेच क्वेश्चन्स इझी आहेत. त्यातल्या त्यात मला जे डिफरंट दिसलेत ते मी पिक केलेले आहेत. क्लासिकल थिंकिंगमध्ये पेज नंबर 266 वर क्वेश्चन नंबर 8 बघा काय आहे. इफ द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ द लाईन आर गिवन देन के इक्वल टू. डायरेक्शन कोसाइन्स दिले. डायरेक्शन कोसाइन म्हणजे काय आहेत? एल, एम आणि एन. एल, एम, एन ला रिलेटेड आयडेंटिटी काय आहे आपल्याकडे? एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इज इक्वल टू 1. मग आता एल ची व्हॅल्यू इथे काय दिली आहे? के. एम ची व्हॅल्यू दिली आहे 1/2 आणि एन ची व्हॅल्यू दिली आहे 0. बरोबर आहे. मग याच्यावरून के स्क्वेअर इक्वल टू काय येईल? 1 - 1/4. सो दॅट व्हॅल्यू इज 3/4. मीन्स के इज प्लस मायनस √3/2. देता गया आन्सर त्यांनी काय दिलेला आहे? दिले ना, ऑप्शन सी. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 11 बघताय. इफ ए लाईन मेक्स अँगल्स 60 and 45 with y and z axis, बीटा आणि गॅमा दिलाय y आणि z म्हटल्यावर याचा अर्थ डायरेक्शन कोसाइन विचारले. तुम्हाला देतात बीटा आणि गॅमा दिलेला आहे, अल्फा दिलेला नाही. आपली पहिलं इक्वेशन काय आहे की cos स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर बीटा प्लस cos स्क्वेअर गॅमा इक्वल टू 1. cos स्क्वेअर अल्फा माहित नाहीये, cos स्क्वेअर बीटा, बीटाची व्हॅल्यू 60 आहे, cos 60 ची व्हॅल्यू 1/2 आहे, स्क्वेअर ऑफ दॅट. गॅमाची व्हॅल्यू 45 दिली आहे म्हणजे cos गॅमाची व्हॅल्यू 1/√2 त्याचा स्क्वेअर असेल. बरोबर आहे. इक्वल टू 1. मग हा झाला cos स्क्वेअर गॅमा. ही येईल 1/4, ती व्हॅल्यू येईल 1/2 इक्वल टू 1. cos स्क्वेअर गॅमा बघा काय येईल? 1 - 1/4 - 1/2. 4 LCM घेतला इथे येईल म्हणजे 1/4. सो cos गॅमा ही व्हॅल्यू आली प्लस मायनस 1/√2. तुम्हाला विचारताय त्यांनी डीसीएस ऑफ लाईन विचारलंय म्हणजेच cos अल्फा विचारलंय, cos बीटा विचारलंय आणि cos गॅमा विचारलंय. cos अल्फा तुम्हाला येत आहे प्लस मायनस 1/√2 आले, 1/2 आलेलं आहे, √2 नाही आहे. cos बीटा म्हणजे ही व्हॅल्यू आहे 1/2 आणि cos गॅमा म्हणजे ही व्हॅल्यू आहे. ऑप्शन बघा जरा कुठे दिलेला आहे. प्लस मायनस 1/2, 1/2 आणि 1/√2 दॅट इज गिव्हन इन ऑप्शन ए. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 19. क्वेश्चन नंबर 19 काय आहे? ऑन सेम पेज 266. If the line has direction ratios, then direction cosine. लाईनचे डायरेक्शन रेशोज दिलेले आहेत. डायरेक्शन रेशोज वरून डायरेक्शन कोसाइन काढायचं तर पहिल्यांदा याची मॅग्निट्यूड काढायला लागेल. 2 चा स्क्वेअर 4 - 1 चा स्क्वेअर 1 आणि 4 म्हणजे आरची व्हॅल्यू 3 आली. त्यानंतर डीसीएस काढता काय करतो? फक्त या डीआरएस ला आपण त्या 3 ने डिवाइड करतो. दॅट्स इट. ओनली दिस पार्ट. ओके. दॅट इज गिव्हन इन ऑप्शन सी. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघताय. क्वेश्चन नंबर 23 ऑन पेज नंबर 267. काय दिलेलं आहे? पी पॉइंट दिलेला आहे. देन डायरेक्शन कोसाइन्स ऑफ ओपी विचारलेलं आहे. सेम क्वेश्चन आहे. पी पॉइंट दिलेला आहे 1, 2 आणि 3. आता ओरिजिन पासूनच्या लाईनचे डायरेक्शन कोसाइन्स म्हणजे ओरिजिन पासूनचं कुठल्याही पॉइंटचं डिस्टन्स म्हणजेच हे काढतो आपण. मग दिलेल्या पॉइंटचे कोऑर्डिनेट जे आहेत ते म्हणजे डीआरएस असतात. मग त्याच्यावरून आर कसा कॅल्क्युलेट करणार आपण? याचा स्क्वेअर प्लस या टर्मचा स्क्वेअर. बरोबर आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर असणार आहे. √14 येईल.
मग आता याचे DCS कसे येतील सांगा. 1/√14 मे बी प्लस मायनस असू शकेल, बघूया. प्लस मायनस असेल तर तसं लिहिणार आहोत, पण मॅक्सिमम केसमध्ये ऑप्शनमध्ये असेल ते साईन दिलेलं असतं. बरोबर आहे. हा झाला 23. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 25 होता आहे 267 वरचा. द पॉइंट्स आर कोलिनियर. कोलिनियर पॉइंटसाठी ही एवढी सगळी प्रोसेस कशाला करताय की DRS काढा, मग ते DRS इन प्रपोर्शन मध्ये आहे. जर 3 पॉइंट्स कोलिनियर आहेत तर त्याने ट्रायंगल फॉर्म होत नाही. मग ट्रायंगलचा जो एरियाचा फॉर्म्युला तुम्ही लिहिताय तो एरियाचा फॉर्म्युला काय लिहिणार आहात. एरियाचा आन्सर 0, कारण जर ट्रायंगल फॉर्म होत नाही याचा अर्थ इथे एरिया काय असणार आहे. ओ देता वेळ त्यांनी ओके 3 डायमेन्शन मध्ये दिलाय ना, म्हणजे हे नाही करता येणार. नो प्रॉब्लेम. आता इथे कोलिनियर पॉइंट्स दिलेले आहेत. कोलिनियर पॉइंट्स म्हणजे डायरेक्शन रेशोज कसे असतात, प्रपोर्शन मध्ये असतील. पहिला पॉइंट A घेतला, A चे कोऑर्डिनेट काय घेतले -2 4 लॅम्बडा. दुसरा पॉइंट B घेतला 3 -6 -8 आणि तिसरा पॉइंट C घेतला 1 -2 आणि -2. त्याच्यानंतर AB चे DRS काढले. AB चे DRS काय येतील AB साठी B -a केला म्हणजे हे झाले 5. ह्यातून हे मायनस केला -10 -8 लॅम्बडा. आता BC चे DRS घेतले, यातून हे मायनस केला -2, हा झाला 4 -2 आहे ना, म्हणजे इथे येईल 6. आता प्रपोर्शन मध्ये असणारे आहेत हे DRS म्हणजे 5/-2 -10/4 -8 λ/6. बरोबर आहे. ही टर्म घेतली 5/2 चला, म्हणजे -5/2 इज -8 + λ/6. हा निगेटिव्ह साईन कट होईल, हा 3 झाला, हा 3 इकडे घेतला 15 8 + लॅम्बडा, सो लॅम्बडा इज इक्वल टू 7. आहे का बघा ही व्हॅल्यू. के दिला होता ना, 1 मिनिट काहीतरी चुकलंय मी, वेगळे -2 आलंय ना. ओ ठीक आहे ना. 25च्या ऐवजी मी बहुतेक तरी 26चे पॉईंट्स यूज केलेत. एकदा बघू दे. -2 4 लॅम्बडा 3 -6 -8 1 -2 -2. तसाच क्वेश्चन आहे ना. 25ला याला फक्त नंबर चेंज करते. 26 लॅम्बडा इक्वल टू 7 इज गिव्हन इन ऑप्शन बी. पूर्ण क्वेश्चन चेंज आन्सर चेंज करण्यापेक्षा क्वेश्चन नंबर चेंज करूया. ठीक आहे. आता फक्त 2 क्वेश्चन्स अजून घेते अँगलला रिलेटेड. क्वेश्चन नंबर 26 बघणार आहोत आणि क्वेश्चन नंबर 26 नाही 29 आणि 30. 26 ऑलरेडी झाले. ओके. नेक्स्ट आहे 29. क्वेश्चन नंबर 29 मध्ये ABCD पॉइंट्स दिलेत. अँगल बिटवीन 2 लाईन्स म्हटलंय AB आणि CD. ते पॉइंट काय दिलेला आहे 1 2 3. बी पॉइंट काय आहे 4 5 7 4 5 7. त्यानंतर सी पॉइंट आहे -4 3 -6 आणि डी पॉइंट जो आहे दॅट इज 2 9 2. एकदा मी जरा कन्फर्म करते हा. पहिला 1 2 3 4 5 7 -4 3 -6 आणि 2 9 2. आता ह्याच्यावरून आपल्याला अँगल बिटवीन 2 लाईन्स काढायचे. 2 लाईन कुठल्या घेऊया. AB आणि CD दिलेल्या आहे त्यांनी. डायरेक्ट इथूनच 4 - 1 म्हणजे काय झाले DRS 3. हा पण 3 येणार आहे आणि हा 4 येणार आहे. बरोबर आहे. या दोघांचे DRS कडे बघू. हा झाला 6, हा येणार आहे 6 आणि इथे येईल 8. बरोबर आहे. तुम्हाला पाहिजे तर दोन्हीला तुम्ही /2 दोन्हीला डिवाइड करता येत असेल तर करायचं. फक्त एकाला होणार असेल तर नाही करायचं. माझ्या मते इथे एकाला होईल ना, फक्त एकाला नाही होत. मग नको करूया, काही हरकत नाही. कॉस थीटाचा फॉर्म्युला काय आहे A1 A2 B1 B2 C1 C2 अपॉन √A1² प्लस B1² प्लस C1². इकडे येईल A2² प्लस B2² प्लस C2². मग इथे आता A1 A2 म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन
मल्टिप्लिकेशन आलं 3 आणि 6 काय झालं 80 प्लस 3 इंटू 6 80 प्लस 8 4 जा 32. त्यानंतर इकडे अंडर रूट 3 चा स्क्वेअर 9 3 चा स्क्वेअर 9 आणि 4 चा स्क्वेअर 16. इकडे काय 36 आणि 64. कदाचित फक्त याला डिवाइड करून पण चाललं असतं, मला नाही वाटत त्या आन्सरमध्ये काही फरक पडला असता. बघूया आपण एकदा कन्फर्म करून. 3 3 4 येतं ना. 36 72 त्यातनं 4 गेले म्हणजे 68. ओके, हे काय येईल बघा 18 आणि 16 34 and this number is 6 6 12 16 6 6 12 13 136 68. मला असं वाटतं ते रिड्यूस करायला हवं होतं मी, कारण हा खूप मोठा नंबर येतोय ना. 2 3 जा आणि 4. डायरेक्शन रेशोज पॅरलल आले, प्रपोर्शनमध्ये आले, म्हणजे अँगल ना 0 किंवा 180 येते का आधी बघू. येस, नको हे सगळं करायलाच नको आहे, अननेसेसरी केलेलं काम आहे हे. याचे मी डायरेक्शन रेशोज रिड्यूस करत जा हा, कुठल्याही एकाचे झाले तरी हरकत नाहीये. याला रिड्यूस केला, हे डायरेक्शन रेशोज आणि हे डायरेक्शन रेशोज सेम आले. डायरेक्शन रेशोज सेम आहेत म्हणजेच ते प्रपोर्शनमध्ये आहेत. प्रपोर्शनमध्ये केव्हा असतात जेव्हा पॅरलल लाईन्स असतील त्यावेळेला. मग अँगल देताय तर 0 डिग्री दिलेला असेल किंवा 180, दोन्ही ॲट अ टाइम नाही देत ते, दोनपैकी एकच दिलेला असतो. दिलाय बघा त्यांनी, ऑप्शन डी दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 30 करणार आहोत. क्वेश्चन नंबर 30 मध्ये त्यांनी डायरेक्ट डायरेक्शन रेशोज दिलेले आहेत. डायरेक्शन रेशोज काय आहे 2 -1 2 आणि दुसरे डायरेक्शन रेशोज दिलेले आहेत 8 3 5 आणि अँगल जो आहे थीटा 45 दिलाय. मग आता फॉर्म्युला तोच यूज करतोय आपण. cos 45 इज इक्वल टू a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 अपॉन अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस b1 स्क्वेअर प्लस c1 स्क्वेअर. इकडे येईल a2 स्क्वेअर प्लस b2 स्क्वेअर प्लस c2 स्क्वेअर. cos 45 ची व्हॅल्यू काय येणार आहे 1/√2. मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन झालं 2a -3 प्लस 5. इथे येणार आहे 4 प्लस 1 प्लस 4. इथे येणार आहे a स्क्वेअर प्लस 9 प्लस 25. ठीक आहे. मग इथे येणार आहे 1/√2 2a प्लस 2. इथे येईल हा 9 रूटच्या बाहेर घेतला 3 25 प्लस 9 म्हणजे 36 प्लस a स्क्वेअर आहे. बरोबर आहे. याला सॉल्व करायचं आहे आपल्याला. समजा हे कॅल्क्युलेशन जरा एकीकडे दोन्हीकडे रूट आहे ना, स्क्वेअर करून घेऊया म्हणजे 1/4 येईल. तो 2 कॉमन घेतला तर 4 झाला. a प्लस 1चा स्क्वेअर येईल a स्क्वेअर प्लस 2a प्लस 1. बरोबर आहे. 3चा स्क्वेअर येईल 9 आणि हा झाला 36 प्लस a स्क्वेअर. काहीच कॅन्सल होत नाही, ही टर्म फक्त इकडे घेते मी. 9 36 प्लस a स्क्वेअर हा झाला 4 4चा 16 a स्क्वेअर प्लस 2a प्लस 1. 36 इंटू 9 केला 9 6 54 5 9 3 27 आणि 5 32 9 a स्क्वेअर 16 a स्क्वेअर 16 2 32 a प्लस 16. या सगळ्या टर्म्स अपोजिटला शिफ्ट केल्या तर दॅट बिकम 7 a स्क्वेअर प्लस 32 a मायनस 16 गेले 2308. फॅक्टर्स पडतील. नेक्स्ट चेक 308 इंटू 7 याला 4ने जाईल होते. 4 7 28 इंटू 7 4 इंटू 7 इंटू 11 7 49 आणि 44 नाही जाणार आहे. 28 घेतला आणि 77
नाही. 2 into 2, 7 into 7 into 11. काही चुकलं नाही आहे ना? cos 45 1/√2 येतं बरोबर आहे. 2 into a बरोबर आहे. -3 पण बरोबर लिहिलेलं आहे. चुकलं. 2 into 5 10 ना. एक मिनिट हां. ही टर्म चुकली आहे माझी. 2 into 5 मला काय घ्यायला पाहिजे होतं? 10 घ्यायला पाहिजे होतं. मी 2 + 5 घेतलं. बाकी आता चेक करते तर सगळ्याच व्हॅल्यू बघू दे एकदा. 4 1 4 आणि a² 9 आणि 25 म्हणजे ही व्हॅल्यू झाली +7 2a + 7. मग त्याच्यानंतर हे कॅल्क्युलेशन चेंज होईल ना. ज्या वेळेला स्क्वेअर करतो त्यावेळेला 1/4 येईल. 4a² 14 × 28a आणि 7 ² 49. इथे येणार आहे 9 into 36 + a². 36ला मल्टिप्लाय केलं 54 म्हटलं होतं. 27 आणि 5 32 + 9a². 4 4 16a² + 8 32 8 आणि 3 11. त्यानंतर 9 4 36 3 4 4 16 19. ह्या टर्म तिकडे घेतल्या. 7a² आला. 112a आला आणि इथे आता 324 आणि 196. 14 6 गुणिले 8 10 गुणिले 2 आणि 1 128 -128 = 0. आता याचे फॅक्टर्स लिहायचे झाले तर 7 into 1 to 8 येईल ना. 4 3 4 2 7 into 4 8 4 केला. आपल्याला 112 पाहिजे. बाराच येतो डायरेक्ट. नाही सांगणार. त्यानंतर 32 आणि 28 नाही सांगणार. 32 32 into 4 केलं 8 आणि 12 128 येतं बरोबर आहे. हे आणि 128 आणि 7 हे पण नाही सांगणार. 7 into 2 into 2 हे एवढं घेतलं आणि एवढं घेतलं तर काय 64 आणि 14. कारण फॅक्टर्सच परत नाही आहेत तेव्हा विचार करायला लागतो. समोर असला तुम्ही ते सांगताय ना 25 + 9 34 पाहिजे. सगळं 34 म्हटल्यावर ही व्हॅल्यू झाली 4 9 4 36 27 306. ओके बघूया जरा आता. आय होप अजून काही नाही सापडणार. 306 म्हणजे हा झाला 0 नंबर आणि हा येणार आहे 210. इथे 9 306 मधून हे काहीतरी चुकत आहे ना. 6 मधून 6 घेतले 0. हा इथे 1 येईल 1 येईल. पण 1 घेतला तर 9 ने नाहीचा अर्थ
काहीतरी चुकतंय, अजून अजून गडबड आहे. मी एकदा परत सोडवू का हा क्वेश्चन? पण काहीतरी चुकतंय डेफिनेटली. पुन्हा क्वेश्चनचा आन्सरच परत देते. ठीक आहे. सारख्या गाण्यात तो आधीचा पोर्शन पण ड्रॉप झालेला आहे. 32 - 1 2 तुमचं आलंही असेल. माझं काहीतरी चुकतं आणि ते लक्षात येत नाही आहे माझ्या. A35 cos 45 लिहिलं. cos 45 लिहिल्यावर या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2a - 3 + 10 आला. इकडे येणार आहे 4 + 1 + 4 आणि इकडे येईल a² + 9 + 25. ही व्हॅल्यू झाली 1/√2. हां, याला मी इकडे 4 केलं होतं, बरोबर आहे. ही एक चूक आहे. 2a + 7 आलं लक्षात. हा झाला √9. √9 म्हणजेच काय आहे 3 आणि a² + 34. मग ऑन स्क्वेअरिंग इथे काय येईल 1/2 असायला पाहिजे होतं, जे मी 1/4 लिहिलं. इकडे येईल याचा स्क्वेअर केला तर 4a² 28a + 49. हा झाला 9a² + 34. त्याच्यानंतर इकडे येईल हा 9a² केला, मल्टिप्लाय केल्यावर काय आलं होतं मग अशी 3 9 4 36 306, बरोबर आहे. इकडे येईल 8a² + 56a + 78. सगळ्या टर्म तिकडे घेतल्या. 9a² नाही इकडे घेऊया, म्हणजे हा झाला a². इथे येणार आहे -56a. यातून हे मायनस केले की येणारा साईन प्लस. 16 मधनं 8 गेले राहिले 8. 30 मधनं 8 गेले राहिले 228, बरोबर आहे. आता 228चे फॅक्टर्स पाडायचे आहे तुम्हाला 56 साठी. 4 ने मल्टिप्लाय केलं तुम्ही. 4 5 = 20 आणि 4 7 = 4 5 = 4 7 = 57. एक व्हॅल्यू 4 दिली आहे ना. टू 28 पण बरोबर लिहिलेलं आहे आपण. की 8 49 × 2 98. 98 म्हटल्यावर ही व्हॅल्यू झाली अजून 20 कमी होतील ना. 208. 208 म्हटल्यावर 4 5 आणि 4 2 झाले 56. ठीक आहे. a - 52 आणि a - 4 = 0. a 52 आहे आणि a 4 आहे. ठीक आहे, हरकत नाही. थोडंसं कॅल्क्युलेशन करता वेळेस पण तुमच्याकडनं होऊन देऊ नका चूक. ठीक आहे. ही व्हॅल्यू जी आहे ती ऑप्शन खूप वेळ घेतला या क्वेश्चनने, चूक होत होती म्हणून डी. अदरवाईज व्हेरी शॉर्ट टाईमचा आहे. ठीक आहे. आता तुम्ही काय करणार आहात, कॉम्पिटेटिव्ह थिंकिंगचे क्वेश्चन्स करणार आहात. फ्रॉम क्वेश्चन नंबर 1 to क्वेश्चन नंबर 37. एका दिवसात व्हायला हवेत. फक्त 37 क्वेश्चन्स आहेत.